माझ्या प्रिय मित्रांनो, असं मानलं जातं की या जगात जिथे कुठेही खूप प्रेमाने आणि खऱ्या श्रद्धेने भगवद्गीतेचं पठण केलं जातं किंवा ती ऐकली जाते, तिथे साक्षात भगवान श्रीकृष्ण येऊन वास करतात. त्यांचं तिथे प्रत्यक्ष वास्तव्य असतं. असं यासाठी होतं कारण गीतेचे हे अनमोल शब्द थेट आपल्या लाडक्या भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून बाहेर पडले आहेत. या शब्दांची महती इतकी महान आणि मोठी आहे की तिला शब्दांत बांधणं खूप कठीण आहे. म्हणून मित्रांनो, आजच्या या आयुष्य बदलून टाकणाऱ्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी चला आपण सगळे मिळून आपल्या मनात एक अतिशय छोटीशी पण मनापासूनची प्रार्थना करूया. हे आपल्या लाडक्या कृष्ण कन्हैया, आज जो कोणी तुमचा भक्त तुमची ही पवित्र वाणी ऐकत आहे, त्याच्यावर तुम्ही तुमची दया आणि कृपेचा वर्षाव नेहमी करत राहा. त्याच्या मनाला अथांग शांती द्या आणि त्याच्या आयुष्यात जे काही छोटे मोठे दुःख किंवा वेदना आहेत ते सगळे कायमचे दूर करा. तर चला मित्रांनो, आता आपण कसलाही वेळ न घालवता भगवान श्रीकृष्णांनी शिकवलेल्या आयुष्य योग्य प्रकारे जगण्याच्या या अतिशय जादुई आणि अद्भुत कलेच्या सफरीवर पुढे जाऊया. माझ्या मित्रांनो, आपल्यापैकी बरेच लोक एकटेपणाला घाबरतात, पण खरं तर हे आहे की एकटेपणा ही कोणतीही शिक्षा किंवा शाप नाही. हे तर देवाने दिलेली एक अतिशय मौल्यवान संधी आहे. ही आयुष्यातली ती वेळ असते जेव्हा आपल्याला या गोष्टीची खूप खोलवर जाणीव होते की या बाहेरच्या आणि दिखाव्याच्या जगात खऱ्या अर्थाने कोणताही माणूस कायमचा आपला नसतो. जेव्हा आयुष्यातलं हे खूप मोठं आणि कडवं सत्य आपल्या समोर येतं, तेव्हा आपलं डोकं एकदम क्लिअर होतं. आपल्याला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजू लागते की आपल्याला या जगात दुसऱ्या कोणाच्याही आधाराची गरज नाही, तर आपल्याला स्वतःलाच आपली सर्वात मोठी ताकद बनवावी लागेल. एकटं राहायला शिकणं ही काही मजबुरी नाही, तर ही आयुष्य जगण्याची एक खूप महत्त्वपूर्ण कला आहे. हे एक असं कौशल्य आहे जे प्रत्येक माणसाला आलंच पाहिजे. असं का? कारण जेव्हा या जीवनरूपी प्रवासाचा शेवट होतो आणि त्यानंतरही आपल्याला फक्त आणि फक्त स्वतः सोबतच राहावं लागतं. आपला स्वतःचा आत्मा, आपलं स्वतःचं मन हेच आपलं सर्वात खऱ्या अर्थाने आणि नेहमी साथ देणारं सोबती आहे. या इतक्या मोठ्या आणि विशाल जगातला प्रत्येक माणूस, मग तो आपल्या आयुष्यात कितीही यशस्वी का असेना, त्याचे कितीही मित्र का असेना किंवा लोक त्याच्यावर कितीही प्रेम का करत असेना, तो आपल्या आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या वळणावर एकटेपणाच्या त्या खोल वेदनेचा नक्कीच अनुभव घेतो. हा एक असा अनुभव आहे जो जगातल्या प्रत्येक माणसाला येतोच येतो. कोणताही माणूस या भावनेतून सुटू शकत नाही. बऱ्याचदा आपल्या आयुष्यात असं होतं की हा एकटेपणा आपल्या बाहेरच्या काही परिस्थितीमुळे येतो. जसं समजा आपलं कोणीतरी खूप जवळचं, खूप लाडकं आपल्यापासून कायमचं दुरावलं, किंवा आपल्याला आपलं घर सोडून एखाद्या नवीन जागी जावं लागलं, किंवा मग आपण समाज आणि लोकांपासून एकदम कट ऑफ झालो. या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आपल्याला एकटेपणाच्या एका खोल भोवऱ्यात ढकलून देतात. पण मित्रांनो, कधी कधी हा एकटेपणा आपल्या स्वतःच्या आतल्या प्रवासाचा परिणामही असतो. हा एक अतिशय मौल्यवान रस्ता बनतो, ज्यावरून आपण स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकतो, स्वतःची खरी ओळख शोधतो आणि आपल्या आत्म्याच्या खोलीशी जोडले जातो. जेव्हा आपण या बाहेरच्या जगाच्या गोंधळातून आणि फालतू गोष्टींपासून दूर होऊन स्वतःच्या आत टोकावून पाहतो, तेव्हा हा एकटेपणा आपल्याला आपले स्वतःचे विचार समजून घेण्याची एक खूप मोठी संधी देतो. जे लोक आपल्या आयुष्यात एकटेने आनंदाने जगायला शिकतात, जे लोक कोणाच्याही साथीशिवाय स्वतःच्या आत एक खरा आनंद आणि शांती मिळवायला शिकतात, खरं मानून चला, ते लोक आपल्या आयुष्याचे स्वतःच राजे बनतात. अशा लोकांचं सुख किंवा त्यांचे दुःख बाहेरच्या जगाच्या गोष्टींवर किंवा इतर लोकांच्या वागण्यावर अवलंबून नसतं. ते आपल्या मनाचे आणि आपल्या भावनांचे खरे मालक असतात. ते आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेतात आणि आपला आनंदही स्वतःच निर्माण करतात. असे लोक जे स्वतःवर इतका विश्वास ठेवतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहतात, त्यांच्यासमोर हे संपूर्ण जग आपोआपच डोकं टेकवतं. असं यासाठी होतं कारण त्यांच्या आतली ताकद आणि त्यांच्या मनाची शांती त्यांना एक वेगळीच चमक देते. अशा लोकांना या गोष्टीची अजिबात पर्वा नसते की जग त्यांच्याबद्दल काय विचार करतं किंवा कुणी त्यांना आधार देईल का. आणि हाच बेफिकीरपणा आणि हीच आत्मनिर्भरता त्यांची सर्वात मोठी ताकद बनते. आज आपण या विषयावर खूप सविस्तर आणि खोलवर बोलणार आहोत की शेवटी एकटा जगायला कसं शिकायचं. याचा अर्थ असा अजिबात नाही की आपल्याला एकटेपणाचं दुःख सहन करायचं आहे, तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला आपल्या एकांताला प्रेमाने जवळ करायचं आहे आणि त्यात स्वतःला आणखी चांगलं बनवायचं आहे. आपण हे समजून घेऊ की या पद्धतीने आपण स्वतःवर अवलंबून राहायला कसं शिकू शकतो.
आपण कशा प्रकारे आपल्या भावनांसाठी, आपल्या मानसिक शांतीसाठी आणि अगदी आपल्या रोजच्या खर्चासाठी आणि गरजांसाठीही इतरांवरचं आपलं अवलंबित्व कमी करू शकतो. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट जी आपण आज समजून घेणार आहोत ती ही आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला या प्रकारे तयार करता तेव्हा तुम्ही इतके जास्त मजबूत बनता की हे जग तुमच्या पायावर झुकायला लागतं. इथे जग झुकण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही गर्वाने लोकांवर हुकूम गाजवाल, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आतला जो जबरदस्त आत्मविश्वास आहे, तुमच्या मनाची जी खोल शांती आहे आणि तुमच्या विचारांची जी स्पष्टता आहे, ती पाहून लोक आपोआप तुमचा आदर करतील आणि तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या आयुष्यात आपल्या दुःखांचं सर्वात मोठं कारण काय आहे? आपल्या दुःखांचं सर्वात मोठं मूळ हे आहे की आपण इतर लोकांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवून बसतो. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हाच आपण जगात सर्वात जास्त दुःखीही होतो. या ज्या अपेक्षा असतात ना, विशेषतः अशा अपेक्षा ज्या पूर्ण होऊच शकत नाहीत किंवा ज्या पूर्णपणे चुकीच्या असतात, त्या आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त निराशेचे बीज पेरण्याचं काम करतात. जरा विचार करून बघा, जर तुम्ही एखाद्या माणसाकडून मनात ही अपेक्षा बाळगली की जेव्हाही तुम्ही एखाद्या संकटात असाल तेव्हा तो माणूस धावत तुमची मदत करायला येईल, कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ देईल, पण मग जेव्हा तुम्हाला खरंच गरज पडते आणि कोणत्याही कारणामुळे तो माणूस तुमची मदत करू शकत नाही किंवा मुद्दाम करत नाही, तेव्हा तुम्हाला खूप खोल दुःख होतं. त्यावेळी तुम्हाला असं वाटतं जसं कोणीतरी तुमच्या पाठीत खंजीर खोपसलाय, तुम्हाला धोका दिलाय. तुम्ही स्वतःला या संपूर्ण जगात सर्वात जास्त एकटे आणि हतबल समजू लागता. पण मित्रांनो, जरा विचार करा, जर याच्या अगदी उलट तुम्ही तुमच्या मनात आधीपासूनच ही गोष्ट मानून चाललात आणि स्वतःमध्ये ही समज निर्माण केलीत की या जगातल्या प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या काही मर्यादा असतात, त्याच्या स्वतःच्या काही मजबुरी आणि स्वतःचे काही प्राधान्यक्रम असतात. जर तुम्ही हे मान्य केलंत की कदाचित वाईट वेळेत कोणताही माणूस तुमच्या मदतीला येऊ शकणार नाही, तर तुम्ही या येणाऱ्या निराशेसाठी तुमच्या मेंदूला आधीपासूनच पूर्णपणे तयार करून ठेवता. आणि जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुम्ही तुमची मौल्यवान ऊर्जा आणि तुमचा वेळ इतरांकडून मदतीची अपेक्षा करण्यात वाया घालवत नाही, तर तुम्ही ती पूर्ण ताकद स्वतःला मजबूत बनवण्यात लावता. मग तुम्ही रडत बसण्याऐवजी आपल्या समस्येवर दुसरा कोणताही उपाय शोधण्याचा प्रयत्न करता किंवा मग स्वतःच त्या समस्येशी लढण्यासाठी तयार होता. माझ्या मित्रांनो, जर तुम्ही या जगातल्या त्या लोकांचं आयुष्य जवळून पाहिलं जे आपल्या आयुष्यात खूप यशस्वी झाले आहेत, ज्यांनी जगात खूप मोठी मोठी कामं केली आहेत आणि महान टप्पे गाठले आहेत, तर तुम्हाला त्यांच्या आयुष्यात एक गोष्ट अगदी समान दिसेल. तुम्हाला दिसेल की त्या सर्व महान लोकांनी आपल्या आयुष्याच्या प्रवासात एकट्याने चालायला शिकलं होतं. त्यांनी आपल्या रस्त्यावर कधीही कोणत्याही दुसऱ्या माणसाच्या आधाराची वाट पाहिली नाही की कोणी येईल आणि त्यांचा हात धरून त्यांना पुढे घेऊन जाईल. त्यांनी दुसऱ्या कोणाला नाही तर स्वतःलाच आपला सर्वात पक्का आणि सर्वात मोठा साथीदार बनवला. त्यांना स्वतःच्या क्षमतेवर आणि स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास होता. त्यांनी ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजून घेतली होती की आपल्या समस्या सोडवण्याचा सर्वात खरा मार्ग हाच आहे की स्वतःच्या पायावर उभं राहणं. आत्मनिर्भर होण्याचा किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा अर्थ फक्त असा नसतो की तुम्ही तुमचे खर्च स्वतः उचला किंवा पैसे स्वतः कमवा. याचा खरा अर्थ असाही असतो की तुम्ही तुमच्या भावनांसाठी आणि तुमच्या मानसिक शांतीसाठीही स्वतःवरच अवलंबून आहात. जेव्हा आपण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी इतरांवर खूप जास्त अवलंबून राहू लागतो तेव्हा आपण आतल्या आत खूप कमकुवत होत जातो. आपली स्वतःची निर्णय घेण्याची जी ताकद असते ती संपू लागते. आपण आपल्या प्रत्येक समस्येचा उपाय इतरांमध्ये शोधू लागतो आणि मग ज्या दिवशी ते लोक आपल्या आजूबाजूला नसतात किंवा आपली मदत करत नाहीत तेव्हा आपण पूर्णपणे तुटून विखुरले जातो. म्हणूनच माझ्या मित्रांनो, तुमच्या ज्या काही गरजा आहेत, मग त्या तुमच्या मनाच्या भावना असोत, पैशांची गरज असो किंवा मग रोजची कामं असोत, त्या सर्व गरजा स्वतः पूर्ण करायला शिका. तुम्ही एकदम मोठे बदल आणू नका, तर खूप छोट्या छोट्या पावलांनी याची सुरुवात करा. आपल्या रोजच्या छोट्या मोठ्या समस्यांचा उपाय तुम्ही स्वतः शोधण्याची सवय लावा. आपल्यासाठी काय बरोबर आहे आणि काय चूक याचा निर्णय स्वतः घ्यायला शिका. आपल्या चेहऱ्यावरच्या हसण्यासाठी आणि आपल्या आनंदासाठी कधीही कोणत्याही दुसऱ्या माणसावर अवलंबून राहू नका. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र बनू शकाल आणि तेव्हाच तुम्ही या जगाच्या फालतू बंधनांमधून पूर्णपणे मुक्त होऊ शकाल. जेव्हा तुम्ही स्वतःलाच आपला सर्वात चांगला आणि सर्वात खरा मित्र बनवता, जेव्हा तुम्ही एकटे बसूनही स्वतःमध्ये खूप सहज आणि आनंदी राहायला शिकता, तेव्हा या बाहेरच्या जगाचा तुमच्यावर परिणाम होणं खूप कमी होऊन जातं.
लोक तुमच्याबद्दल काय फालतू बोलतात, तुमच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया देतात, लोकांचं तुमच्या आयुष्यात येणं आणि मग निघून जाणं, या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावरचा प्रभाव हळूहळू संपू लागतो. कोणी तुमचं कौतुक केलं तर तुम्ही खूप जास्त हुरळून जात नाही, आणि कोणी तुमची बुराई केली किंवा तुम्हाला नाकारलं तर तुम्ही घाबरत नाही. तुम्हाला माहितीये मित्रांनो, जितकं जास्त तुम्ही इतरांसोबत भावनांमध्ये वाहून जाऊन जोडले जाता, जितकं जास्त तुम्ही लोकांसोबत मोह आणि अटॅचमेंट निर्माण करता, तितकंच जास्त तुम्ही स्वतःला दुःखी करण्याचे रस्ते खुले करता. असं यासाठी होतं कारण प्रत्येक अटॅचमेंटच्या मागे, प्रत्येक नात्याच्या मागे आपण न जाणता काही ना काही अपेक्षा नक्कीच लपून ठेवलेल्या असतात. आणि जगाचा हा नियम आहे की जेव्हा ही अपेक्षा तुटतात तेव्हा दुःख तर नक्कीच होतं. आपल्यासाठी ही गोष्ट समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे की या संपूर्ण जगातला प्रत्येक माणूस त्याच्या स्वतःच्या आयुष्यात गुंतलेला आहे. त्याच्या स्वतःच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्या स्वतःच्या समस्या आहेत, आणि तो त्याच्या स्वतःच्या सुख आणि दुःखात खूप जास्त बिझी आहे. कोणत्याही दुसऱ्या माणसाकडे कदाचित एवढा रिकामा वेळ किंवा एवढी ताकद नसते की तो प्रत्येक क्षणी फक्त तुमची काळजी घेत राहील किंवा नेहमी तुमच्या प्रत्येक अपेक्षेला पूर्ण करत राहील. माझी ही गोष्ट ऐकायला कदाचित तुम्हाला खूप कठोर आणि कडवी वाटू शकेल, पण माझ्या मित्रांनो, हेच या आयुष्याचं सर्वात खरं आणि सर्वात मोठं वास्तव आहे. जो माणूस आपल्या आयुष्याच्या रस्त्यावर एकटं चालण्याची हिंमत ठेवतो, जो माणूस आपल्या आयुष्यातले चांगले किंवा वाईट निर्णय स्वतः घेण्याची ताकद ठेवतो, आणि जो माणूस आपलं मन शांत ठेवण्यासाठी इतरांच्या वागण्यावर अवलंबून राहत नाही, खात्री बाळगा, तो माणूस या जगात काहीही करू शकतो. त्याच्याकडे काहीही करून दाखवण्याच्या अफाट शक्यता असतात, कारण त्याच्या ताकदीचा जो खजिना आहे तो बाहेरच्या जगात नाही तर त्याच्या स्वतःच्या आत अस्तित्वात असतो. स्वतःला आतून लोखंडासारखं मजबूत बनवण्यासाठी, आपल्या झोपलेल्या आतल्या ताकदींना जागृत करण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही स्वतःसोबत एकांतात थोडा वेळ नक्की घालवा. आपल्या एकांतात राहण्याची सवय लावा. हा एकटेपणा तो अतिशय मौल्यवान वेळ असतो जेव्हा तुमच्या आजूबाजूला कोणताही गोंधळ नसतो, कोणीही तुम्हाला त्रास देणारं नसतं, आणि तुम्ही आरामात बसून स्वतःला समजून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मनात चालणाऱ्या विचारांना आणि तुमच्या भावनांना खूप जवळून पाहू शकता. तुम्ही तुमच्या कमकुवतपणा आणि तुमच्या भीतीशी डोळ्याला डोळा भिडवू शकता, आणि तुमच्या लपलेल्या ताकदींना ओळखू शकता. जेव्हाही तुम्हाला वाटेल की तुमच्यासोबत कोणीही उभं नाहीये, जेव्हा तुम्ही स्वतःला अगदी एकटं पाहाल, तेव्हा याला तुमची कोणतीही कमतरता किंवा तुमचा कमकुवतपणा अजिबात मानू नका. उलट याला आपल्या आयुष्यातली एक खूप मोठी संधी समजा. तुम्ही असं मानून चाला की हे तर देवाने दिलेलं एक खूपच सुंदर गिफ्ट आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त स्वतःला अधिक चांगलं बनवण्यावर लावू शकाल. स्वतःच्या आत नवीन कौशल्य निर्माण करा आणि हे ओळखा की तुमच्या आयुष्याचं खरं ध्येय काय आहे, आणि मग ते ध्येय मिळवण्यासाठी तुमचा पूर्ण जीव ओतून द्या. आपलं हे आयुष्य एका अगदी नवीन आणि चांगल्या विचारासोबत जगायला सुरुवात करा. गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदला. इतरांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवणं आजच सोडून द्या. जर तुम्हाला अपेक्षा ठेवायच्याच असतील तर फक्त आणि फक्त स्वतःकडून ठेवा. स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, आणि या सगळ्यात वर त्या देवावर विश्वास ठेवा ज्याने तुम्हाला बनवलं आहे. स्वतःवर हा पक्का विश्वास ठेवा की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग काय येईना, तुम्ही त्याचा डटून सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहात. तुमचा उद्याचा दिवस, तुमचं भविष्य तुम्ही स्वतः तुमच्या हातांनी घडवा. तुमची शारीरिक ऊर्जा, तुमचा मौल्यवान वेळ आणि तुमचं पूर्ण लक्ष फक्त अशा कामांमध्ये लावा जे तुम्हाला आतून खरा आनंद देतील, तुमच्या मनाला समाधान देतील आणि तुम्हाला आयुष्यात पुढे नेतील. जसं की स्वतःला अधिक चांगलं बनवणं, एखादं क्रिएटिव्ह आणि नवीन काम करणं, इतरांचं भलं करणं, किंवा मग ते काम करणं जे करण्याची तुमच्या आत एक खरी आवड आहे. या संपूर्ण जगात जर तुम्ही खूप खोलवर विचार कराल आणि सर्व काही समजून घेण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला कळेल की इथे कोणतीही गोष्ट किंवा कोणताही माणूस कायमचा तुमचा नाहीये. फक्त तुमचा स्वतःचा आत्मा आणि तो वरचा परमात्मा हेच नेहमी तुमच्या सोबत असतात. पण मित्रांनो, ही गोष्ट ऐकून उदास होण्याची काहीही गरज नाही. ही कोणती वाईट गोष्ट नाहीये आणि नाही कोणती अशी सच्चाई आहे ज्यामुळे तुम्हाला निराशा यावी. खरं सांगायचं तर ही एक अशी सच्चाई आहे जी तुम्हाला जगातल्या सर्व खोट्या बंधनांमधून मुक्त करते. जर तुम्ही तुमच्या मनाच्या तळापासून ही गोष्ट एकदा समजून घेतलीत की या जगातलं प्रत्येक नातं, प्रत्येक सुखसुविधेची गोष्ट आणि प्रत्येक परिस्थिती नेहमी एकसारखी राहत नाही, ती आज आहे आणि उद्या बदलेल, तर तुम्ही तुमच्या भावनांवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवायला शिकाल. तुम्ही गोष्टी आणि लोकांसोबत प्रेमाने राहायला तर शिकाल, पण त्यांच्याशी इतके चिकटून राहणार नाही की त्यांच्या जाण्याने तुम्ही कोसळून पडाल. जेव्हा लोक तुमच्या सोबत असतात तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत असण्याचा पूर्ण आनंद घेता, पण जेव्हा ते तुमच्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा तुम्ही आतून विखुरले जात नाही.
जेव्हा तुम्ही स्वतःला आतून पूर्णपणे मजबूत बनवता, जेव्हा तुमच्या मनाची शांती आणि तुमची स्थिरता बाहेरच्या जगातल्या लोकांवर किंवा बाहेर घडणाऱ्या घटनांवर अवलंबून राहत नाही, तेव्हा या जगातली कोणतीही मोठी गोष्ट, कोणतीही भयानक घटना किंवा कोणताही ताकदवान माणूस तुम्हाला आतून हलवू शकत नाही. तुम्ही एका खूप मोठ्या पर्वतासारखे किंवा खडकासारखे आपल्या जागेवर ठाम आणि स्थिर होता. जो माणूस आयुष्यात एकट्याने चालायला शिकतो, ज्याने आपल्या स्वतःच्या आतल्या ताकदीच्या आधारावर जगायला शिकला आहे, त्याला या जगातली कोणतीही ताकद किंवा कोणतीही मोठी अडचण कधीही हरवू शकत नाही. कदाचित आयुष्याच्या प्रवासात तो माणूस कधी खाली पडेल किंवा त्याला ठेच लागेल, पण तो हार मानणार नाही. तो पुन्हा उभा राहील, कारण ज्या पायावर तो उभा आहे तो पाया खूप मजबूत आहे. तुम्ही लोक म्हणजेच तुम्ही स्वतःवर पक्का विश्वास ठेवायला शिकाल. तुम्ही तुमच्या आत लपलेल्या त्या ताकदींना ओळखाल ज्यांच्याबद्दल तुम्हाला स्वतःलाही माहीत नव्हतं. आणि सर्वात मोठी गोष्ट, तुम्ही इतरांकडून ज्या विनाकारण अपेक्षा ठेवता आणि मग नंतर दुःखी होता, ते सगळं करणं तुम्ही कायमचं सोडून द्याल. ही समज तुम्हाला तुमच्या भावनांच्या बाबतीत पूर्णपणे स्वतंत्र करेल आणि तुम्हाला आतून इतकं शक्तिशाली बनवेल की ज्याला कोणतीही सीमा नसेल. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेच्या पवित्र ग्रंथात अतिशय स्पष्ट आणि सोप्या शब्दांत ही गोष्ट सांगितली आहे की आपल्या आयुष्यात जितकीही दुःख येतात, त्या सर्व दुःखांचं खरं मूळ फक्त 2 गोष्टी आहेत. पहिलं आहे अज्ञान, ज्याचा अर्थ आहे सत्याला न जाणणं किंवा अविद्या, आणि दुसरा आहे मोह, ज्याचा अर्थ आहे गोष्टी किंवा लोकांशी खूप जास्त आणि आंधळी अटॅचमेंट असणं. इथे अज्ञानाचा सरळ अर्थ असा आहे की आपण या जगाचं खरं वास्तव समजून घेऊ शकत नाही. ज्या गोष्टी एका ना एका दिवशी संपणार आहेत, नष्ट होणार आहेत, आपण अज्ञानामुळे त्यांना कायम राहणाऱ्या आणि पक्क्या मानून बसतो. आणि मोहाचा अर्थ असा आहे की आपण त्या नाशवंत आणि संपणाऱ्या गोष्टींसोबत आपल्या मनाचं इतकं खोल नातं जोडतो की त्यांच्याशिवाय आपण राहूच शकत नाही. जेव्हा आपण या जगात मिळणाऱ्या थोड्या वेळाच्या आणि तात्पुरत्या सुखांना, मग ते सुख महागड्या गाड्या आणि मोठ्या घरांचं असो, किंवा मग माणसांसोबतच्या आपल्या नात्यांचं असो, किंवा समाजात मिळणाऱ्या एखाद्या मोठ्या पदाचा आणि इज्जतीचा असो, जेव्हा आपण या सर्वांना नेहमी आपल्याकडे राहणारी गोष्ट मानतो आणि मनातल्या मनात ही इच्छा करतो की या गोष्टी कधीही आपल्यापासून दूर जाऊ नयेत, तेव्हा खरी समस्या सुरू होते. कारण जेव्हा आपल्याला या गोष्टी मिळत नाहीत किंवा मिळून पुन्हा आपल्याकडून हिरावून घेतल्या जातात, तेव्हा आपल्या मनाला खूप खोल दुःख पोहोचतं. भगवान श्रीकृष्ण आपल्याला समजवतात की आयुष्यात येणारे सुख आणि दुःख तर अगदी हिवाळा आणि उन्हाळ्याच्या ऋतूसारखे असतात. जसा ऋतू कधीही एकसारखा राहत नाही, तो येतो आणि जातो, अगदी तसाच सुखदुःखाचाही स्वभाव बदलण्याचा आहे. आपण या सुखदुःखांमुळे खूप जास्त विचलित न होता आपलं मन एकदम शांत आणि स्थिर ठेवत प्रत्येक परिस्थिती सहन करायला शिकली पाहिजे. आपण यांना आपल्या आयुष्याचा एक अतिशय सामान्य आणि नैसर्गिक भाग मानून आनंदाने स्वीकारायला शिकलं पाहिजे. जरा विचार करा, जेव्हाही आपल्यासोबत काहीतरी खूप चांगलं होतं, आपल्याला आपली मनपसंत गोष्ट मिळते किंवा आपल्या आजूबाजूचं वातावरण अगदी तसंच होतं जसं आपल्याला हवं होतं, तेव्हा आपल्या मनात लगेच हा लोभ येतो की हा आनंदाचा काळ नेहमी असाच चालत राहो, हे सुख कधी संपूच नये. पण माझ्या मित्रांनो, या जगाला चालवण्याला सर्वात मोठा नियमच बदल हा आहे. या जगातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जाणारा क्षण सतत बदलत आहे. सुख असो वा दुःख, दोन्हीही कायम राहत नाहीत. ते आकाशात उडणाऱ्या त्या ढगांसारखे असतात, जे येतात आणि मग उडून निघून जातात. पण आपण माणसं आपल्या नासमजीमुळे आणि आपल्या मोहामुळे त्या क्षणभराच्या सुखांना कायमचं सत्य मानून त्यांना वाईट प्रकारे चिकटून बसतो. आणि जेव्हा वेळेचं चाक फिरतं आणि त्या गोष्टी बदलतात किंवा आपल्या हातातून निसटून जातात, तेव्हा आपण ढसाढसा रडू लागतो आणि दुःखी होतो. हे समजून घेण्यासाठी एक खूपच सोपं उदाहरण घेऊया. समजा की एखाद्या माणसाला एखादी खूपच मौल्यवान आणि मनपसंत गोष्ट मिळते, जसं की त्याने एखादी खूप चमचमिती नवीन कार खरेदी केली असेल किंवा मग एखादा खूपच महागडा नवीन फोन घेतला असेल. जेव्हा ती गोष्ट त्याच्या हातात येते तेव्हा त्याला आकाश ठेंगणं होतं. तो वारंवार आपल्या त्या नवीन गोष्टीला पाहतो, तिला सारखं पुसतो आणि स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त तिची काळजी घेतो. पण विचार करा, जर एखाद्या दिवशी नशीब खराब असेल आणि ती महागडी कार किंवा फोन हरवला किंवा तुटला किंवा मग वेळेसोबत तो जुना झाला, तर त्या माणसाला अतिशय भयानक दुःख होतं. आता इथे खूपच शांतपणे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की त्या माणसाच्या रडण्याचं आणि दुःखी होण्याचं खरं कारण ती तार किंवा फोन नाहीये. कोणतीही निर्जीव गोष्ट कोणाला दुःख कसं देऊ शकते? त्या दुःखाचं खरं कारण तर त्या माणसाचा आपल्या त्या नवीन गोष्टीप्रती असलेला खूप जास्त आंधळा मोह आणि अटॅचमेंट आहे. जर तो माणूस त्या कार किंवा फोनशी इतका जास्त जोडलेला नसता, जर त्याने त्याला फक्त आपली गरज पूर्ण करण्याचं एक साधन मानलं असतं, तर ती गोष्ट हरवण्यावर किंवा तुटल्यावर त्याला इतकं मोठं आणि खोल दुःख कधीच झालं नसतं. त्याने खूप सहजपणे ही गोष्ट मान्य केली असते की जगात गोष्टी तर येतात आणि जातात. अगदी अशीच अवस्था आपल्या नात्यांचीही आहे.
बऱ्याचदा आपल्याला एखाद्या माणसाचा इतका जास्त मोह आणि लळा लागतो की आपण त्याच्याशिवाय एक क्षणही जगण्याचा विचारही करू शकत नाही. जर तो माणूस आपल्यापासून दूर गेला किंवा त्याच्यापासून दुरावण्याचा विचार जरी आपल्या मनात आला तरी आपण खूप घाबरून जातो. खरं मानून झाला हा आंधळा मोह सुद्धा आपल्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या दुःखांपैकी एक आहे. कोणत्याही गोष्टीशी, जसं की आपलं खूप मोठं घर, आपली शानदार कार किंवा आपल्या PPF किंवा बँक अकाउंट मध्ये जमा असलेला भरपूर पैसा, या सर्वांशी इतकं जास्त जोडलं जाणं की जर यांच्यात थोडीशीही कमतरता आली किंवा हे सगळं संपलं तर आपल्याला आपलं संपूर्ण आयुष्यच निरुपयोगी वाटू लागतं. आणि एवढंच काय मित्रांनो, बऱ्याचदा आपल्याला आपल्या स्वतःच्या विचारांचा, आपल्या स्वतःच्या समजुतींचा आणि आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचाही इतका खोल मोह होतो की जर कोणत्याही दुसऱ्या माणसाने आपली गोष्ट चुकीची ठरवली किंवा आपल्या विचारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर आपण लगेच रागाने लाल होतो किंवा आपल्या मनाला खूप ठेच पोहोचते. आपण आपली स्वतःची ओळखच त्या विचारांसोबत जोडून घेतो, जे की पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा आपल्याला जगातल्या कोणत्याही गोष्टीचा, मग तो एखादा जिवंत माणूस असो, कोणतीही निर्जीव वस्तू असो किंवा मग एखादा विचार असो, खूप जास्त मोह होतो, तेव्हा आपण आपलं संपूर्ण आयुष्य फक्त या भीतीच्या सावटाखाली जगतो की कुठे ती गोष्ट आपल्यापासून हिरावून घेतली जाऊ नये. ही गमावण्याची भीती आपल्या मनाची सगळी शांती खाऊन टाकते आणि आपल्याला आतून खूप जास्त घाबरलेलं आणि असुरक्षित बनवून टाकते. जेव्हा आपल्या या मोहाशी जोडलेल्या इच्छा पूर्ण होऊ शकत नाहीत, जेव्हा आपल्याला ती गोष्ट किंवा तो माणूस मिळू शकत नाही ज्याच्याशी आपण वेड्यासारखे चिकटलो आहोत, तेव्हा आपल्याला खूप खोल धक्का, दुःख आणि निराशा घेरते. जेव्हा आपण आपल्या हट्टाला पेटून गोष्टींना, आयुष्यातल्या परिस्थितीला किंवा इतर लोकांना आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा निरुपयोगी प्रयत्न करतो आणि आपण असं यासाठी करतो कारण आपला मोह आपल्याला तसं करायला भाग पाडतो, तेव्हा आपण सतत एका विचित्र तणावात आणि प्रत्येक क्षणाच्या चिंतेत बुडून जातो. आणि माझ्या मित्रांनो, जर तुम्ही लक्ष देऊन पाहाल तर हेच आपल्या आयुष्यातल्या बहुतांश दुःखांचं सर्वात खरं आणि सर्वात खोल कारण आहे. आजकाल बरेच लोक असं मानतात की त्यांच्या आयुष्यात जे काही दुःख आहे ते त्यांच्या आजूबाजूच्या खराब परिस्थितीमुळे, इतर लोकांच्या वाईट वागण्यामुळे किंवा मग त्यांच्या स्वतःच्या खराब नशिबामुळे आहे. ते लोक बऱ्याचदा असं म्हणताना दिसतील, अरे त्या माणसाने मला धोका दिला म्हणूनच आज मी इतका दुःखी आहे, किंवा मग मला ती चांगली नोकरी मिळू शकली नाही म्हणून मी खूप परेशान आहे, किंवा मग काही लोक तर इथपर्यंत म्हणतात की आज बाहेरचं हवामान खूप खराब आहे म्हणून माझ्या मनात उदासी छावली आहे. पण या सर्व गोष्टींमागचं खरं वास्तव हे आहे की आपल्या दुःखांचं जे मूळ आहे ते आपल्या शरीराच्या बाहेर कोणत्या जगात नाही, तर ते मूळ आपल्या स्वतःच्या आतच अस्तित्वात आहे. आपल्या त्या इच्छा ज्यांना कोणतीही सीमा नाहीये, जगातील गोष्टींशी असलेली आपली खूप खोल अटॅचमेंट आणि आपला आंधळा मोह हेच आपल्या सर्व दुःखांचं कारण आहे. बाहेर जे काही घडतं ते तर फक्त एक निमित्त असतं. त्या बाहेरच्या घटना तर फक्त आपल्या आत आधीपासूनच लपलेल्या त्या मोहाला आणि अज्ञानाला बाहेर आणून उभं करून देतात. गोष्ट तर फक्त मनाच्या तळाशी जोडलेल्या खऱ्या भावनांची असते. जर हृदयात खरं प्रेम असेल तर ते कोणत्याही दिखाव्याशिवायही राहतं. नाहीतर जर प्रेम फक्त वरवर दाखवण्यासाठी केलं गेलं तर 7 फेरे घेऊन लग्नाच्या पवित्र बंधनात अडकल्यानंतरही नवरा बायकोमध्ये खरं प्रेम होऊ शकत नाही. तुम्ही पाहिलं असेल की बरीच लग्न फक्त आणि फक्त एक तडजोड बनून राहतात. त्या नात्यांमध्ये प्रेमाची कोणतीही स्पंदनं, कोणताही गोडवा जाणवत नाही. असं यासाठी होतं कारण त्या नात्यांच्या पायामध्ये कदाचित एखादा मोह असू शकतो, एखादा स्वतःचा स्वार्थ लपलेला असू शकतो किंवा मग समाजाची भीती आणि दबाव असू शकतो, पण तिथे मनांचं खरं आणि पवित्र नातं अजिबात नसतं. माझ्या मित्रांनो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हाही तुमच्या मनात कोणाचं तरी वाईट करण्याचा विचार येईल किंवा कुणाचं तरी नुकसान करण्याचा विचार मनात येईल, तेव्हा तो विचार लगेच उद्यावर ढकला. विचार करा की मी हे वाईट काम उद्या करेन. कदाचित उद्या सकाळ होईपर्यंत तुमचं मनच बदलेल, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चुकीची जाणीव होईल आणि तुम्ही ते पाप करण्यापासून वाचाल. पण जेव्हाही तुमच्या मनात एखादं खूप चांगलं काम करण्याचा विचार येईल, एखाद्या गरीबाची किंवा गरजवंताची मदत करण्याचा विचार येईल किंवा कोणतंही नेक काम करण्याची इच्छा मनात निर्माण होईल, तेव्हा ते उद्यावर अजिबात ढकलू नका, तर ते आजच्या आज आणि आत्ताच्या आत्ता पूर्ण करून टाका. कारण कोणत्याही शुभ आणि चांगल्या कामाला करण्यात कधीही उशीर करू नये. कुणालाच माहित नसतं की उद्या काय होईल आणि कदाचित ती चांगली गोष्ट करण्याची संधी तुमच्या हातातून कायमची निघून जाईल. बदलला आनंदाने स्वीकारणं आणि ही गोष्ट आपल्या मनात चांगल्या प्रकारे बिंबवून ठेवणं की बदल हाच या जगाचा आणि आयुष्याचा एकमेव असा नियम आहे जो कधीही बदलत नाही. ही एक अशी समज आहे जी तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या कठीण आणि संकटाच्या परिस्थितीतही शांत ठेवते आणि एवढंच नाही तर तुम्हाला आनंदी राहण्याची ताकदही देते.
जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या बदलांचा विरोध करणं किंवा त्यांच्याशी लढणं बंद करता आणि नदीच्या पाण्यासारखं त्या बदलासोबत शांतपणे वाहायला शिकता, तेव्हा तुमच्या आयुष्यातली निम्मी दुःख तर तशीच कमी होऊन जातात. हे जे आपलं आयुष्य आहे ना, हा एक खूप मोठा आणि खूप लांबचा प्रवास आहे. आणि या इतक्या मोठ्या प्रवासात हे अजिबात गरजेचं नाही की तुम्ही प्रत्येकाच्या बोलण्याला उत्तर द्यावं, लोकांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या टिप्पणीवर तुमची प्रतिक्रिया द्यावी किंवा प्रत्येकाची टीका आणि टोमणे ऐकून तुमचं मन दुखी करून घ्यावं. असं करणं बंद करा. तुमची मौल्यवान ऊर्जा आणि तुमची ताकद वाचवा आणि ती ताकद अशा गोष्टींवर लावा ज्या तुमच्या आयुष्यात खरंच खूप अर्थ ठेवतात. लोकांच्या बऱ्याचशा फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करणं आणि त्यांना अनसुना करणं शिका. जेव्हा ही वेळ कोणाचीही वाट पाहत नाही, ती तर फक्त सतत एका नदीसारखी वाहतच राहते. तर मग तुम्ही एखादं काम करण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट का पाहता? कोणतंही चांगलं काम सुरू करण्यासाठी आपण कुठल्या पंचांगात शुभ मुहूर्त पाहण्याची किंवा आपला योग्य मूड बनण्याची वाट का पाहावी? नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा की जी वेळ आता चालू आहे, ज्या क्षणात तुम्ही आता श्वास घेत आहात, हा वर्तमान क्षणच तुमच्यासाठी जगातला सर्वात चांगला आणि सर्वात योग्य वेळ आहे. याच एका क्षणाचा सर्वात चांगला उपयोग करा. माझ्या मित्रांनो, वाईट दिसण्यात आणि खरंच वाईट माणूस असण्यात खूप मोठा आणि जमीन अस्मानाचा फरक असतो. कधी कधी माणसासमोर अशी परिस्थिती येते किंवा त्याला स्वतःचं आणि आपल्या माणसांचं रक्षण करण्यासाठी थोडं कठोर व्हावं लागतं. जगाच्या नजरेत त्याला वरून पाहिल्यास वाईट आणि कडक दिसावं लागतं, पण आतून त्याचं मन खूपच स्वच्छ आणि चांगलं असू शकतं. तर दुसरीकडे वाईट असणं हा एका माणसाच्या चारित्र्यातला खूप मोठा खोट आणि दोष आहे. वाईट माणसाची तर नियतच आतून खराब आणि सडलेली असते. भगवान श्री कृष्ण गीतेत हेच समजवतात की आपल्या आयुष्यातल्या सर्व दुःखांचं जे सर्वात मुख्य मूळ आहे, त्या आपल्या अशा इच्छा आहेत ज्यांवर आपलं कोणतंही नियंत्रण नाहीये. जेव्हा आपण जगातील कोणत्याही गोष्टीशी, कोणत्याही कामाच्या परिणामाशी किंवा कोणत्याही माणसाशी आपल्या भावनांना खूप खोलवर जोडून घेतो, त्याच्याशी आंधळा मोह करून बसतो, तेव्हा जेव्हा ती गोष्ट आपल्याला मिळत नाही किंवा मिळून हरवते, तेव्हा आपल्याला असं दुःख होतं जे सहन करणं कठीण होऊन बसतं. उदाहरणासाठी समजा की आपण एखाद्या कंपनीत काम करतो आणि आपल्या मनात आपल्या नोकरीत प्रमोशन मिळवण्याची खूपच तीव्र इच्छा आहे. आपण ते प्रमोशन मिळवण्यासाठी रात्रंदिवस एक करून खूप जास्त मेहनतही करतो. पण जेव्हा वेळ येते आणि कोणत्याही कारणामुळे ते प्रमोशन आपल्याला मिळू शकत नाही, तेव्हा आपण खूप जास्त दुःखी होतो, रडू लागतो. पण जर आपण खूप शांतपणे आणि खोलवर विचार केला तर खरं तर आपल्याला जे दुःख होत आहे ते फक्त प्रमोशन न मिळाल्यामुळे तितका होत नाहीये, जितकं दुःख आपल्याला ते प्रमोशन मिळवण्याची आपली जी तीव्र इच्छा आणि आपला तो मोह होता, जो आपण मनात बाळगला होता, त्यामुळे होत आहे. जर आपण आपल्या बाजूने आपलं काम आणि आपली मेहनत पूर्ण प्रामाणिकपणे केली असती आणि त्याचा काय निकाल लागेल ही गोष्ट त्या वरच्या देवावर सोडली असती, तर हो, कदाचित आपल्याला थोडी निराशा नक्कीच झाली असती की मेहनतीचं फळ मिळालं नाही. पण आपल्याला असं खोल दुःख कधीच झालं नसतं जे आपल्याला आतून मोडून टाकेल. अगदी याचप्रमाणे जेव्हा एखादा असा माणूस ज्याच्यावर आपण आपल्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो, तो आपल्या आयुष्यातून कायमचा निघून जातो, मग तो मृत्यूमुळे या जगाला सोडून जावो किंवा मग कोणत्याही वादविवादामुळे आपलं नातं तुटो, तेव्हा त्यावेळी आपल्याला जे दुःख होतं ते सहन होत नाही. पण मित्रांनो, खोलवर समजून घेण्याची गोष्ट ही आहे की हे असह्य दुःख केवळ या एका कारणाने होत नाहीये की तो प्रिय माणूस निघून गेला. तर हे दुःख यासाठीही इतकं भयानक आहे कारण आपण आतल्या आत्याला कधी गमावूच इच्छित नव्हतो. आपण त्या माणसाशी खूपच खोलवर चिकटून होतो, आसक्त होतो. आपण आपल्या संपूर्ण आयुष्याचा आनंदच त्या माणसाच्या असण्या किंवा नसण्याशी जोडून घेतला होता. म्हणूनच आपल्यासाठी हे समजून घेणं खूपच जास्त गरजेचं आहे की आपलं बहुतांश दुःख बाहेरच्या जगातून किंवा बाहेरच्या लोकांकडून चालत आपल्याकडे येत नाही, तर ते आपल्याच आत, आपल्या स्वतःच्या विचारांतून, आपल्या स्वतःच्या अमर्याद इच्छांमधून आणि आपण स्वतः बाळगलेल्या मोहातूनच जन्म घेतं. आपल्या या मोहाचा सर्वात मोठा आणि सर्वात स्पष्ट परिणाम जर कुठे पाहायला मिळत असेल तर तो आपल्या आपसी नात्यांवर पडतो. जेव्हा आपण कोणत्याही माणसाशी खूप जास्त मोह ठेवू लागतो, मग तो माणूस आपलं स्वतःचं मूल असो, आपला जोडीदार असो, आपल्याला जन्म देणारे आईवडील असोत किंवा मग आपले खूप पक्के मित्र असोत, तेव्हा आपण नकळतच कोणताही विचार न करता त्या माणसाला आपल्या अपेक्षा आणि आपल्या इच्छांच्या साच्यात जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न करू लागतो.
आपण मनातल्या मनात असं चाहू लागतो की त्या समोरच्या माणसाने अगदी तसंच वागावं जसं आपल्याला आवडतं. त्याने अगदी तेच विचार करावेत जे आपण विचार करतो आणि आपल्या आयुष्यातले सगळे निर्णय अगदी तसेच घ्यावेत जसे आपल्याला बरोबर आणि योग्य वाटतात. उदाहरण म्हणून जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याचदा आईवडील आपल्या मुलांचा खूप जास्त मोह करू लागतात. ते आपल्या मुलांच्या प्रत्येक लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्या गोष्टीची चिंता करतात. तसं पाहिलं तर आईवडिलांनी मुलांची चिंता करणं खूपच स्वाभाविक आहे. पण जेव्हा हीच स्वाभाविक चिंता एका आंधळ्या मोहात बदलते तेव्हा ते अशी इच्छा करू लागतात की त्यांच्या मुलांनी नेहमी फक्त त्यांच्याच इच्छेनुसार चालावं. ते पाहतात की मुलांनी नेहमी त्याच रस्त्यावर आपली पावलं टाकावीत जो रस्ता त्यांनी त्यांच्यासाठी निवडला आहे. पण जेव्हा तेच मूल मोठं होतं आणि आपल्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ इच्छितं, तो आपला रस्ता स्वतः निवडू पाहतो, तेव्हा त्या मुलाचा मोह बाळगणारे ते आईवडील खूप दुःखी होतात. त्यांना असं वाटू लागतं की त्यांचं मूल त्यांचं ऐकत नाहीये, त्यांचा अपमान करत आहे किंवा त्यांच्यापासून खूप दूर जात आहे. हाच आंधळा मोह आपल्या गोड नात्यांमध्ये गोडव्याच्या जागी एक खूप मोठी कडवाहट आणि तणाव भरून टाकतो. खरं तर हे आहे की हा मोह प्रेमाचा गळा घोटून त्याला मारून टाकतो. माझ्या लाडक्या मित्रांनो, आपल्याला खऱ्या प्रेमाच्या आणि आंधळ्या मोहाच्या मधल्या या अतिशय बारीक फरकाला चांगल्या प्रकारे समजून घ्यावंच लागेल. जे खरं प्रेम असतं ते पूर्णपणे निस्वार्थ असतं. त्यात आपला कोणताही लोभ नसतो. प्रेम नेहमी फक्त समोरच्या माणसाचं भलं आणि त्याचा आनंदच मागतं. मग तो आनंद समोरच्याला आपल्यापासून वेगळं होणंच का मिळेना? पण याच्या अगदी उलट जो मोह असतो व पूर्णपणे स्वार्थ आणि लोभाने भरलेला असतो. मोह नेहमी समोरच्या माणसाला फक्त आणि फक्त स्वतःसाठीच मागतो. आपल्या स्वतःच्या आनंदासाठी त्याचा वापर करू पाहतो. खरं प्रेम समोरच्याला स्वातंत्र्य देतं. ते त्याला मोकळ्या हवेत श्वास घेऊ देतं, जेणेकरून तो समोरचा माणूस आपल्या स्वतःच्या पद्धतीने आपलं आयुष्य जगू शकेल आणि पुढे जाऊ शकेल. पण मोह काय करतो? मोह दुसऱ्या माणसाला बंधन आणतो आणि साखळांनंतात अडकवून ठेवतो. मोह नेहमी दुसऱ्या माणसाला आपल्या कंट्रोलमध्ये, आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला फक्त आपल्या मर्जीने चालवण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण एखाद्या माणसावर खरं प्रेम करतो तेव्हा आपण त्याचा आनंद पाहून स्वतःही खूप आनंदी होतो. मग त्याच्या त्या आनंदात आपण सामील असू किंवा नसू आपल्याला काहीच फरक पडत नाही. पण जेव्हा आपल्याला एखाद्या माणसाचा मोह होतो तेव्हा आपण त्याच्या आनंदापेक्षा आपल्या स्वतःच्या इच्छांना, आपल्या गरजांना आणि त्या माणसावर आपला हक्क गाजवण्याला जास्त महत्त्व देऊ लागतो. जर आपण खरंच असं इच्छितो की आपली सर्व नाती खूपच निरोगी, खूपच मजबूत आणि आनंदाने भरलेली राहावीत, तर आपल्याला आपल्या आतल्या खऱ्या प्रेमाला जागवावं लागेल आणि या मोहाच्या घाणेरड्या जाळ्यातून स्वतःला बाहेर काढावंच लागेल. आपल्याला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावी लागेल की खरं प्रेम कुणावर आपला हक्क गाजवणं नाहीये, तर खऱ्या प्रेमाचा अर्थ तर स्वतःला पूर्णपणे समर्पित करणं आहे. आजकालच्या या दिखाव्याच्या आणि पैशांच्या मागे धावणाऱ्या जगात जर लोकांना सर्वात जास्त मोह कोणत्या गोष्टीचा असेल तर तो आहे पैसा, खुर्ची, खोटी शान आणि रुबाब आणि या सर्वांमध्ये मिळणारी शरीराची सुख आणि साधनं. आजच्या काळात लोकांनी फक्त जास्तीत जास्त पैसा आणि संपत्ती गोळा करण्यालाच आपल्या आयुष्याचं शेवटचं आणि सर्वात मोठं ध्येय मानून घेतलं आहे. जर एखाद्या माणसाला आपल्या जमवलेल्या पैशांचा, स्वतः निर्माण केलेल्या संपत्तीचा खूपच जास्त लळा लागला तर ती संपत्ती गमावण्याची भीती त्या माणसाला प्रत्येक क्षणी रात्रंदिवस घाबरवत आणि सतावत राहील. असा माणूस रात्री आपल्या बिछाण्यावर शांतपणे झोपूही शकणार नाही. जेव्हाही तो आपले पैसे कुठे गुंतवेल तेव्हा त्याला सगळीकडे फक्त धोकाच धोका दिसेल. त्याला आपला प्रत्येक नवीन खर्च करताना खूप जास्त चिंता वाटेल आणि भीती वाटेल. असे लोक जे फक्त आणखी जास्त पैसा कमावण्याच्या आंधळ्या शर्यतीत वेड्यांसारखे धावत आहेत, ते बऱ्याचदा याच शर्यतीत आपल्या सर्वात लाडक्या आणि खऱ्या नात्यांचा, आपल्या स्वतःच्या आरोग्याचा आणि आपल्या मनाच्या शांतीचा बळी देतात. त्यांना कायमचं संपवून टाकलात. ते आपल्या स्वतःच्या कुटुंबासोबत बसण्यासाठी 2 क्षण वेळ काढू शकत नाहीत. ते आपल्या स्वतःच्या शरीराची आणि तब्येतीची अजिबात काळजी घेत नाहीत आणि सतत एका खूप मोठ्या तणावात आणि डिप्रेशनमध्ये आपलं आयुष्य जगतात. पण जरा विचार करून सांगा, काय खरंच हा अमर्याद आणि अथांग पैसा त्यांना कायमचा खरा आनंद देऊ शकतो? जगाचा अनुभव आणि वास्तव तर आपल्याला हेच सांगतं की एका मर्यादेपर्यंत पोचल्यानंतर हा पैसा माणसाचा आनंद अजिबात वाढवू शकत नाही. उलट तो त्याच्या आयुष्यात चिंता आणि समस्याच वाढवून टाकतो. म्हणूनच मित्रांनो, सर्वात मोठा शहाणपणा याच गोष्टीत आहे की आपण या पैशाचा आणि संपत्तीचा वापर फक्त आपलं आयुष्य सोयीस्करपणे जगण्यासाठी एक साधन किंवा हत्यारासारखाच करावा.
पैशाला कधीही आपल्या संपूर्ण आयुष्याचं सर्वात मोठं आणि शेवटचं ध्येय बनवू नका. आज आपल्याकडे जे काही आहे, मग तो थोडा पैसा असो, आपलं चांगलं आरोग्य असो, आपली प्रेमाची नाती असोत किंवा आपल्याला आयुष्यात मिळणाऱ्या चांगल्या संधी असोत, आपण त्या सर्वांची कदर केली पाहिजे. आपण त्यांच्यासाठी देवाचे आभार मानले पाहिजेत आणि कृतज्ञ राहिलं पाहिजे. पण आपण त्या गोष्टींमध्ये इतकं जास्त हरवून जाऊ नये की आपण स्वतःलाच विसरून जाऊ किंवा त्यांच्याशी इतक्या वाईट पद्धतीने चिकटून राहू नये की त्यांच्या जाण्याने आपण कोलमडून पडू. जर आपण ही एक गोष्ट खूप खोलवर समजून घेतली की हा जो पैसा आहे, मोठं पद आहे किंवा समाजात मिळणारी खूप मोठी इज्जत आहे, हे सगळं काही फक्त काही काळाचेच पाहुणे आहेत, तात्पुरते आहेत. हे सगळं आज आपल्याकडे आहे आणि कदाचित उद्या आपल्याकडे नसेलही. जर आपण ही गोष्ट समजून घेतली तर आपण या सर्वांशी जोडलेल्या विनाकारणाच्या दुःखांपासून आणि फालतूच्या चिंतांपासून खूप सहज वाचू शकतो. आणि तेव्हाच आपण आपल्या आयुष्यात एका खऱ्या आणि खोल समाधानाचा अनुभव घेऊ शकतो. आता तिथे खूपच मोठा प्रश्न हा निर्माण होतो की काय आपण माणसं मोह नावाच्या या आजारातून जो सगळीकडे पसरलेला आहे, कधी पूर्णपणे मुक्त होऊ शकतो का? काय या मोहातून कायमची सुटका मिळवणं खरंच शक्य आहे का? याचं उत्तर आहे हो. मी हे मानतो की हे काम खूप कठीण नक्कीच आहे, यात मेहनत लागेल, पण हे काम अशक्य अजिबात नाहीये. या मोहातून मुक्त होण्यासाठी आपल्याला पूर्ण शुद्धीत काही प्रयत्न करावे लागतील. काही खास उपाय आपल्या आयुष्यात अंमलात आणावे लागतील. जेव्हाही तुम्हाला एखाद्या माणसासाठी किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपल्या मनात खूप तीव्र ओढ किंवा अटॅचमेंट जाणवेल, तेव्हा लगेच एका क्षणासाठी थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. काय हे माझं खरं प्रेम आहे की मग हा फक्त माझा मोह आहे? काय मी या माणसाला किंवा या गोष्टीला आपल्या कंट्रोलमध्ये करण्याचा, याला आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न तर करत नाहीये ना? काय मला ही गोष्ट कायमची गमावून बसण्याची खूप जास्त आणि विचित्र भीती तर सतावत नाहीये ना? जेव्हा तुम्ही स्वतःला असे प्रश्न विचाराल तेव्हा तुमच्या आत एक आत्मभान येईल. तुम्ही स्वतःला ओळखू लागाल आणि हीच ती समज आहे जी तुमच्यासाठी त्याग आणि शांतीचा रस्ता खुला करेल. जर आपण आपला हा आंधळा मोह सोडून दिला, गोष्टी आणि लोकांवर आपली जी पकड आपण खूप घट्ट करून ठेवली आहे ती थोडी सैल केली, तर आपलं हे आयुष्य निश्चितपणे खूप जास्त शांत, खूप जास्त आनंदाने भरलेलं आणि एकदम संतुलित होऊ शकतं. जोपर्यंत आपण जगातल्या गोष्टींना, लोकांना किंवा आपल्याच विचारांना जबरदस्तीने आपल्या मुठीत घट्ट पकडून ठेवू, जोपर्यंत आपण त्यांना बदलण्यापासून रोखण्याचा फालतू प्रयत्न करत राहू, तोपर्यंत आपण फक्त आणि फक्त दुःखीच राहू. म्हणूनच या आयुष्याला एका नदीच्या वाहत्या पाण्यासारखं आरामात वाहू द्या. आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला किंवा कोणत्याही चांगल्या वाईट परिस्थितीला जबरदस्तीने थांबवण्याचा किंवा तिला धरून ठेवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. जे काही तुमच्या आयुष्यात येत आहे त्याचं खुल्या हाताने स्वागत करा आणि जे तुमच्या आयुष्यातून जात आहे त्याला हसत मुखाने आणि थँक्यू म्हणत निरोप द्या. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरं आणि नेहमी टिकणारं सुख मिळवायचं असेल, जर तुम्हाला तुमच्या मनाच्या आतली खरी शांती मिळवायची असेल, तर आपल्याला मोहाच्या या मजबूत बंधनांना तोडावंच लागेल, यातून मुक्त व्हावंच लागेल. खरं सांगायचं तर हेच आपल्या पवित्र भगवद्गीतेचं सर्वात मोठं सार आहे आणि जगातील सर्व महान संतांचाही हाच एक उपदेश आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेत आपला लाडका मित्र अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, या संपूर्ण जगात जर कोणती सर्वात जास्त मौल्यवान आणि सर्वात जास्त ताकदवान गोष्ट असेल तर ती आहे वेळ. ही वेळ एक असा खजिना आहे जो जर एकदा का तुमच्या हातातून निसटला, एकदा का निघून गेला, तर तो पुन्हा कधीही परत फिरून तुमच्याकडे येत नाही. जो एक क्षण नुकताच निघून गेला आहे, जर तुम्ही त्याला परत आणू इच्छित असाल तर तुम्ही कोट्यवधी सोन्याची नाणी किंवा जगभराची दौलत खर्च करूनही तो गेलेला एक क्षण परत विकत घेऊ शकत नाही. जर तुम्ही तुमच्या या अतिशय अनमोल आणि मौल्यवान वेळेचा योग्य आणि चांगल्या कामांसाठी वापर केलात, जर तुम्ही याला फालतू कामांमध्ये वाया घालवलं नाही, तर हीच वेळ तुमच्या आयुष्यात झालेल्या सगळ्या जखमा हळूहळू पूर्णपणे भरून काढेल. मग त्या जखमा तुमच्या शरीरावर झालेल्या असोत, तुमच्या मेंदूवर झालेल्या असोत किंवा तुमच्या हृदयावर आणि भावनांवर झालेल्या असोत, वेळ सगळं काही ठीक करून टाकते. वेळच जगातलं सर्वात मोठं आणि सर्वात चांगलं मलाम आहे आणि जर तुम्ही या वेळेचा अगदी योग्य वापर केला तर हीच वेळ तुम्हाला ते यशही नक्की मिळवून देईल जे तुम्हाला हवं आहे. ती तुम्हाला तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचवेल. म्हणूनच माझ्या मित्रांनो, आयुष्यात कधीही चुकूनही स्वप्नातही आपल्या वेळेचा गैरवापर करू नका. त्याला फालतू वाया घालवू नका. आयुष्यातला एक एक क्षण, एक एक पळ खूपच जास्त मौल्यवान आहे.
जो माणूस वेळेची खरी कदर करतो, जो तिचं महत्व समजतो, तो कधीही आपलं कोणताही महत्वाचं काम उद्याच्या भरवशावर सोडत नाही. तो माणूस हे खूप चांगल्या प्रकारे जाणतो की हा जो उद्या आहे ना, ही तर फक्त एक अंधुकशी शक्यता आहे. याचा काही पक्का भरवसा नाहीये की तो येईलही की नाही. तर आजचा हा दिवस एक अतिशय ठोस आणि पक्की सच्चाई आहे. आपल्या थोरा मोठ्यांनी आणि संतांनी एक खूपच प्रसिद्ध आणि खरी म्हण सांगितली आहे. काल करे सो आज करे सो अब, पल में प्रलय होएगी बहुरी करेगा कब. याचा खूपच सरळ आणि स्पष्ट अर्थ हा आहे की जे काम तू उद्या करण्यासाठी सोडून ठेवलं आहेस, त्यासाठी उद्याची वाट पाहू नकोस, ते आजच करून टाक. आणि जे काम तू आज दिवसात करण्याचं ठरवलं आहेस, ते आत्ता याच क्षणी करून घे. कारण पुढच्याच क्षणी काय होईल, जगात प्रलय येईल किंवा आपला श्वासच थांबेल, आयुष्यच संपेल, ही गोष्ट कोणालाही माहीत नाही. जर आयुष्यच राहणार नाही तर मग तू ते काम कधी करशील? वेळ कधीही स्वतःहून चांगली किंवा वाईट नसते. वेळ तर फक्त एका नदीसारखी आहे, जी एका समान वेगाने सतत वाहत आहे, एकदम तटस्थ आहे. तिला चांगली किंवा वाईट तर आपण आणि तुम्ही मिळून बनवतो. आपले स्वतःचे कर्म, आपली स्वतःची विचार करण्याची पद्धत आणि आपला दृष्टिकोनच वेळेला चांगलं किंवा वाईट ठरवतो. जर आपण आपल्याला मिळालेल्या वेळेचा योग्य वापर केला, चांगली आणि नेक कामं केली, तर तीच वेळ आपल्यासाठी चांगली वेळ किंवा गुड टाइम बनते. पण जर आपण आपला वेळ फालतू गोष्टींमध्ये घालवला, वाईट आणि चुकीची कामं केली किंवा दिवसभर फक्त आळसातच पडून राहिलो, तर तीच वेळ आपल्यासाठी वाईट वेळ सिद्ध होते. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला यश मिळेल की तुम्ही फेल व्हाल, हे पूर्णपणे फक्त याच गोष्टीवर अवलंबून असतं की तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य वापर केला आहे की त्याला वाया घालवला आहे. जगातल्या कोणत्याही यशस्वी माणसाची कथा उचलून वाचून पहा. त्याच्या आयुष्याच्या पानांवर तुम्हाला वेळेच्या योग्य वापराचा धडा नक्कीच पाहायला मिळेल. जेव्हा कोणतंही काम करण्याची योग्य वेळ निघून जाते किंवा एखादी खूप चांगली संधी हातातून सुटते, तेव्हा बऱ्याचदा लोक बसून पश्चाताप करतात आणि खूप खंत व्यक्त करत म्हणतात, काश काश मी त्यावेळी ते काम केलं असतं. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहीत असली पाहिजे. गोष्ट ही आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या गेलेल्या वेळेसाठी बसून रडत असता आणि पश्चाताप करत असता, ठीक त्याच क्षणीही तुमच्या वर्तमानाचा आजचा तो मौल्यवान वेळ सतत वाळूसारखा तुमच्या हातातून निसळत असतो. पश्चाताप करण्यात जो वेळ तुम्ही घालवत आहात, तोही तर पूर्णपणे वायात जात आहे ना. अशा परिस्थितीत गेलेल्या उद्यासाठी बसून रडण्या भेटण्याऐवजी किंवा येणाऱ्या उद्याची खूप जास्त चिंता करून घाबरण्याऐवजी आपण काय केलं पाहिजे? आपण आपल्या आयुष्याचा एक क्षणही, एक छोटासा पळही वाया घालवू नये. आपण आपल्या आजच्या या वर्तमान वेळेचा सर्वात चांगला आणि सर्वात उत्तम वापर केला पाहिजे. आपण फक्त आणि फक्त आपल्या ध्येयांवर आपलं पूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपली जी काही कर्तव्य आहेत ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजेत. माझ्या मित्रांनो, तुम्ही स्वतः मनाने कितीही चांगले माणूस का असेना, तुमच्या आत कितीही चांगले गुण आणि संस्कार का भरलेले असेनात, पण जर तुम्ही सतत वाईट आणि चुकीच्या लोकांसोबत राहाल, त्यांच्या संगतीत उठाल बसाल, तर लक्षात ठेवा, तुमचाही शेवटी तोच वाईट हाल होईल. तुमचीही तीच दुर्दशा होईल जी त्या वाईट लोकांची होणार आहे. हा जो संगतीचा म्हणजेच आपल्यासोबत राहणाऱ्यांचा परिणाम असतो, हा खूपच जास्त खोल असतो आणि बऱ्याचदा तो आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतही नाही. महाभारताचं खूपच मोठं उदाहरण आपल्या समोर अस्तित्वात आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे की भीष्म पितामह किती महान योद्धे होते. ते नेहमी खरं बोलायचे, सत्यनिष्ठ होते. त्यांनी जन्मभर ब्रह्मचर्याचं पालन केलं होतं आणि त्यांना एक खूप मोठा धर्मात्मा माणूस मानलं जायचं. पण जेव्हा कुरुक्षेत्राचं ते भयंकर युद्ध झालं, तेव्हा ते अधर्माच्या बाजूने म्हणजेच त्या वाईट कौरवांसोबत जाऊन उभे राहिले. असं का झालं? कारण ते हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण करण्याच्या त्यांच्या एका जुन्या प्रतिज्ञेने बांधलेले होते. तसंच गुरु द्रोणाचार्यांना पाहून घ्या. ते तर एक खूपच मोठे आणि परमज्ञानी ब्राह्मण होते. जगातील सर्वात महान गुरु होते, पण तेही त्या युद्धात अधर्माचीच साथ देत होते आणि कौरवांच्या बाजूने लढत होते, कारण त्यांनी कौरवांचं अन्न खाल्लं होतं आणि ते त्यांचे ऋणी होते. पण मित्रांनो, जरा विचार करा की याचा परिणाम काय झाला. शेवटी या महान लोकांचीही तीच वाईट अवस्था झाली जी कोणत्याही पापी आणि अधर्मी माणसाची होते. त्यांना त्या महायुद्धात अतिशय अपमानास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागलं आणि जेव्हा त्यांच्या मृत्यूची वेळ आली, तेव्हा त्यांना भयंकर शारीरिक आणि मानसिक वेदना सहन कराव्या लागल्या. भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर पडून राहिले. त्यांचा सगळा चांगुलपणा, त्यांचं सगळं महाज्ञान त्यांना त्या दुर्दशेपासून आणि त्या वेदनेपासून अजिबात वाचवू शकलं नाही, ज्यांना त्यांना कुसंगतीमुळे म्हणजेच वाईट लोकांची साथ दिल्यामुळे सहन करावं लागलं.
म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, आयुष्यात नेहमी चुकीच्या संगतीपासून, वाईट आणि नकारात्मक लोकांपासून स्वतःला वाचवा. कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही फक्त त्या वाईट लोकांसोबत उभे असता. तुम्ही स्वतः कोणतंही पाप किंवा चुकीचं काम केलेलं नसतं, पण तरीही फक्त त्यांच्यासोबत राहिल्यामुळे तुम्हालाही त्यांनी केलेल्या वाईट कर्मांची शिक्षा भोगावी लागते. आणि मग तुम्ही आपलं डोकं धरून विचार करता की अरे देवा, मी तर काही चुकीचं केलंच सुद्धा नव्हतं, मी कुणाचं काय बिघडवलं होतं, मी तर फक्त त्यांच्यासोबत राहायचो, उठायचो, बसायचो, मग मला एवढं मोठं दुःख, हा त्रास का मिळाला? नेहमी लक्षात ठेवा, वाईट लोकांची साथ, असे लोक जे नेहमी नकारात्मक आणि उलट विचार करतात, त्यांची साथ तुमच्या आयुष्यात कधीही खरा आनंद, मनाची शांती किंवा कोणतीही प्रगती घेऊन येऊ शकत नाही. असे लोक तर वाळवीसारखे असतात. ते तुमची सगळी चांगली ऊर्जा शोषून घेतील, तुमच्या स्वच्छ विचारांना घाण करतील आणि तुम्हाला पतनाच्या म्हणजेच खाली पडण्याच्या रस्त्यावर घेऊन जातील. म्हणूनच नेहमी त्या लोकांसोबत राहा जे चांगले आहेत, ज्यांचं चारित्र्य स्वच्छ आहे, जे पॉझिटिव्ह विचार करतात आणि ज्ञानी आहेत. चांगली संगत, चांगल्या लोकांची साथ तुम्हाला आयुष्यात नेहमी काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा देईल. ते तुम्हाला योग्य रस्ता दाखवतील आणि तुमचं आयुष्य खूपच सुंदर आणि अधिक चांगलं बनवतील. आणखी एक खूप महत्वाची गोष्ट, कधीही चुकूनही तुमची तुलना कोणत्याही दुसऱ्या माणसाशी करू नका. जगात दुःखी राहण्याचं आणि मनात असंतोष असण्याचं हेही एक खूप मोठं कारण आहे. तुम्ही कधी फळांवर बारकाईने लक्ष दिलं आहे का? प्रत्येक फळाची आपली एक वेगळी चव असते. आंब्याचा जो गोडवा आहे तो सफरचंदाच्या चवीपेक्षा अगदी वेगळा असतो आणि केळ्याची जी स्वतःची चव आहे ती संत्र्याच्या आंबट गोड चवीपेक्षा एकदम वेगळी असते. तुम्ही आंबा आणि सफरचंदाची तुलना करू शकत नाही. प्रत्येकाची आपापली वेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि आपापला एक वेगळेपणा आहे. अगदी त्याचप्रमाणे या जगातला प्रत्येक माणूस स्वतःमध्ये खूपच खास आणि अद्वितीय आहे. प्रत्येक माणसाची आपली वेगळी ताकद आणि क्षमता आहेत. त्याची आपली वेगळी परिस्थिती आहे आणि त्याच्या आयुष्याचा त्याचा आपला एक वेगळाच प्रवास आहे. एखाद्या दुसऱ्या माणसाचं मोठं यश पाहून किंवा त्याची महागडी संपत्ती पाहून मनात ईर्ष्या निर्माण करणं किंवा मग स्वतःला त्या माणसापेक्षा लहान किंवा कमी समजणं पूर्णपणे फालतू आणि निरुपयोगी गोष्ट आहे. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर, स्वतःचा पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आज जे चांगले गुण आहेत त्यांना आणखी निखारण्यावर तुमचं पूर्ण लक्ष लावा. तुमचा जो स्वतःचा अनोखा आणि खास प्रवास आहे त्याचा मनापासून आदर करा. आपल्या मनाला आतून इतकं जास्त मजबूत बनवून घ्या, त्याला इतकं जास्त शिकवून पढवून आणि इतकं शिस्तबद्ध करा की बाहेर कोणताही माणूस तुमच्यासोबत कसंही वागला, मग तो तुम्हाला कितीही कडवी गोष्ट बोलू दे, तुमच्यासोबत कितीही चुकीचं किंवा अनुचित वर्तन करू दे किंवा तुमच्यावर कितीही राग काढू दे, त्याच्या कोणत्याही गोष्टीने तुमच्या मनाची जी आतली शांती आहे ती अजिबात तुटता कामा नये, भंग होता कामा नये. मला माहिती आहे की असं करणं कोणतं सोपं काम नाहीये. यासाठी तुम्हाला सतत रोज सराव करावा लागेल आणि स्वतःप्रती जागरूक राहावा लागेल. तुम्हाला ही गोष्ट खोलवर समजून घ्यावी लागेल की दुसरे लोक जे काही वागतात ते वागणं खरं तर त्यांची स्वतःची समज, त्यांचे स्वतःचे संस्कार आणि त्यावेळी त्यांची जी मानसिक अवस्था आहे त्याचाच. आणि लोकांच्या फालतू गोष्टींना मनाला लावून घेणं बंद करता, त्यांना वैयक्तिकरित्या घेणं सोडून देता, तेव्हा तुमचं स्वतःचं मन स्वाभाविकपणे आपोआप एकदम शांत राहू लागतं. आपल्या भावनांना स्थिर ठेवण्याची, आपल्या मूडची चावी कधीही कोणत्याही दुसऱ्या माणसाच्या हातात देऊ नका की कुणीही येऊन तुम्हाला दुःखी करून जाईल. त्या चावीला तुमच्या स्वतःच्या आत, तुमच्या समजूतदारपणाच्या आणि तुमच्या विवेकबुद्धीच्या कुलुपात सुरक्षित ठेवा. आयुष्याचं दुसरं नावच चालत राहणं आहे. म्हणूनच आयुष्यात नेहमी सतत चालत राहा. मग तुमचं आयुष्य आता कसंही चाललेलं का असेना, मग तुमच्या आजूबाजूची परिस्थिती तुमच्या फेवरमध्ये असो वा तुमच्या एकदम विरुद्ध असो, तुम्हाला थांबायचं नाहीये. एका जागेवर थांबून जाणं किंवा अडकून पडणं तर मृत्यूची निशाणी असते, तर सतत पुढे जात राहणंच खऱ्या आयुष्याची ओळख आहे. जर आज तुम्ही तुमच्या आयुष्यातले खूप चांगले आणि सुखाचे दिवस जगत आहात, तर तुमच्या त्या जुन्या दिवसांना, तुमच्या गेलेल्या कष्टांना आणि दुःखांना कधीही विसरू नका. त्यांना लक्षात ठेवा. असं केल्याने तुम्हाला भविष्यात जर कधी कोणतं संकट आलं तर ते सहन करण्याची एक खूप मोठी ताकद मिळेल आणि तुम्ही तुमच्या आजच्या या सुखासाठी देवाचे आणखी जास्त आभार मानाल. आणि जर तुम्ही आज कोणत्याही खूपच वाईट आणि दुःखाच्या काळातून जात आहात, चारी बाजूंना अंधार आहे, तर तुमच्या आयुष्यातल्या त्या जुन्या, चांगल्या आणि आनंदाच्या क्षणांना आठवा. त्या आनंदाला आपल्या मनात अनुभवा जो तुम्ही कधीतरी जगला होतात. यातून तुम्हाला एका नवीन आशेचा किरण मिळेल. तुम्हाला हा पक्का विश्वास मिळेल की जसे ते सुखाचे दिवस राहिले नाहीत, तसाच हा दुःखाचा डोंगरही नेहमी राहणार नाही. हा पण निघून जाईल आणि सुखाचे ते सोनेरी क्षण पुन्हा तुमच्या आयुष्यात परतून नक्की येतील.
आपल्या आयुष्यात विचारांचा हा बॅलन्स टिकवून ठेवणं खूपच जास्त गरजेचं आहे. या जगात ज्या कोणी, मग तो कोणत्याही क्षेत्रातील माणूस असो, जर त्याने कोणतं खूप मोठं आणि लक्षात ठेवण्याजोगं यश मिळवलं असेल, तर त्याने सर्वात आधी रातोरात जग बदललं नाही, तर त्याने सर्वात आधी स्वतःच्या आतली आणि स्वतःच्या बाहेरची परिस्थिती सुधारली आहे. कोणतंही मोठं यश फक्त नशिबाच्या भरोशावर किंवा एखाद्या तुक्क्याने मिळत नाही. यश तर पूर्ण शुद्धीत केलेल्या सततच्या प्रयत्नांचं, आधीपासून केलेल्या पक्क्या तयारीचं आणि स्वतःला रोज अधिक चांगलं बनवण्याचं एक गोड फळ असतं. इथे परिस्थिती सुधारण्याचा असा अर्थ अजिबात नाही की तुम्ही फक्त तुमच्या बाहेरच्या गोष्टींना किंवा घरदाराला बदलू लागाल. याचा खरा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं ज्ञान वाढवा, काहीतरी नवीन शिका, नवनवीन कामं आणि कौशल्य शिका. तुमच्या आत ज्या काही कमतरता आहेत त्यांना ओळखून दूर करा. तुमचा विचार नेहमी पॉझिटिव्ह आणि चांगला ठेवा. तुमच्या वाईट सवयी सोडून शिस्तबद्ध बना आणि सर्वात मोठी गोष्ट, तुमच्या एका अतिशय मजबूत चारित्र्याची निर्मिती करा. जेव्हा तुम्ही स्वतःला आतून अधिक चांगलं आणि सक्षम बनवता, तेव्हा खात्री बाळगा, बाहेरची जी काही परिस्थिती आहे ती आपोआपच तुमच्या हिशोबाने साचेबद्ध होऊ लागते, किंवा मग तुम्ही त्या वाईट परिस्थितीशी लढण्यासाठी आधीपेक्षा कितीतरी जास्त मजबूत आणि सक्षम होता. आता मी तुम्हाला या समाजाची एक खूपच विचित्र पण एकदम 100% खरी गोष्ट सांगतो. गोष्ट ही आहे की जर तुम्ही या जगात खूप जास्त चांगले बनून राहाल, अगदी सरळमार्गी आणि गायीसारखे राहाल आणि नेहमी सगळ्या नियमांचं निमूटपणे पालन करणारे बनाल, तर हे जग तुम्हाला जगू देणार नाही. लोक बऱ्याचदा तुमच्या रस्त्यात येऊन पायात पाय घालतील, तुमच्या प्रत्येक पावलावर विनाकारण अडथळे आणि अडचणी निर्माण करतील. असं ते यासाठी करतात कारण त्यांना कदाचित त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे माहीत असते की तुम्ही खूप मवाळ हृदयाचे आहात. तुम्ही उलटून त्यांना कोणतंही उत्तर देणार नाही, कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही आणि कदाचित त्यांच्या घाबरण्याने तुम्ही घाबरून खाली पडाल किंवा मागे हटाल. हे जगातील लोक तुमच्या त्या चांगुलपणाला, तुमच्या शराफतीला तुमची सर्वात मोठी कमजोरी समजून घेतात. पण मित्रांनो, जरा एकदा थोडे वाईट बनून तर पहा. इथे वाईट बनण्याचा अर्थ गुंड बनणं नाहीये, तर थोडा ठाम आणि आपल्या मतावर ठाम राहणारे बनून पहा. आपल्या तत्वांसाठी एकदम छाती ठोकून ठाम राहून पहा. जर तुमच्यासोबत काही अन्याय होत असेल तर त्याचा उघडपणे विरोध करून तर पहा. मग तुम्ही पाहाल, ते लोक तुमच्या वाटेत येण्याचा किंवा तुमच्याशी पंगा घेण्याचा स्वप्नातही विचार करणार नाहीत. माझ्या मित्रांनो, हा या समाजाचा खूपच दुट्टपीपणा आणि दुहेरी मापदंड आहे आणि हे समजून घेणं तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही तुमचा चांगुलपणा टिकवून ठेवत असतानाही त्याला तुमची सर्वात मोठी ताकद बनवू शकाल, त्याला तुमची कमजोरी बनू देणार नाही. तुम्हाला माहित आहे का की खरी मैत्री काय असते? खऱ्या मैत्रीची एक खूपच सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणारी व्याख्या एका छोट्याशा गोष्टीत लपलेली आहे. एकदा एक माणूस खूप उदास होता. त्याने आपल्या खोलीच्या दारावर एक चिठ्ठी चिकटलेली, ज्यावर लिहिलं होतं, आज मी खूप जास्त दुःखी आहे. कोणत्याही माणसाने माझ्याकडे आत येऊ नका. जो कोणी तिथून जायचा तो ती चिठ्ठी वाचायचा आणि गुपचूप परत फिरायचा. पण त्याचा जो खरा मित्र होता त्यानेही ती चिठ्ठी पाहिली, पण तो थेट दरवाजा उघडून आत आला. आत येऊन तो आपल्या त्या उदास मित्राला म्हणाला, मला माफ कर मित्रा, तू जे बाहेर लिहिलायस ते मला वाचता येत नाही. माझ्या लाडक्या मित्रांनो, खरा मित्र अगदी असाच असतो. खरा मित्र तो आहे जो तुम्ही काहीही न सांगता तुमचा न सांगितलेलं दुःख समजून घेतो. जेव्हा तुम्ही दुःखी होऊन स्वतःभोवती भिंती उभ्या करता, तेव्हा तो खरा मित्र त्या भिंती ओलांडूनही तुमच्याकडे येतो. तो तुमच्या शांततेत लपलेली किंकाळी ऐकू शकतो आणि जेव्हा तुमची वाईट वेळ येते, कठीण काळ येतो, तेव्हा तो कोणत्याही अटीशिवाय तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहतो. मग तुम्ही रागात किंवा दुःखात त्याला स्वतःपासून दूर राहायलाच का सांगितलं नसे ना? म्हणूनच आयुष्यात नाती भलेही थोडी कमीच बनवा. 100 मित्र बनवण्याऐवजी फक्त 2च मित्र बनवा. नात्यांच्या संख्येकडे आणि मोजणीकडे जाऊ नका, तर त्यांच्या गुणवत्तेकडे, त्यांच्या क्वालिटीकडे लक्ष द्या. किती खरी आहेत. पण जितकीही नाती तुम्ही बनवता त्यांना आपल्या पूर्ण हृदयाने, पूर्ण प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने आयुष्यभर निभावा. कारण आजकालचा जो काळ चालला आहे त्यात लोक बऱ्याचदा बाहेरच्या जगाला आपला चांगुलपणा दाखवण्याच्या नादात, जास्तीत जास्त लोकांना आनंदी ठेवण्याच्या फालतू प्रयत्नात किंवा मग नवीन आणि दिसायला छान वाटणाऱ्या नात्यांच्या शोधात आपल्या त्या जुन्या, खऱ्या आणि खूपच चांगल्या नात्यांना गमावून बसतात. ते त्या लोकांना गमावून बसतात जे खऱ्या अर्थाने त्यांचे आपले होते आणि ज्यांनी प्रत्येक संकटात नेहमी त्यांची साथ दिली होती. आजच्या या दिखाव्याच्या आणि वरवरच्या काळात नात्यांची खोली वाचवून ठेवणं खूपच जास्त गरजेचं आणि महत्वाचं आहे.
आयुष्याची आणखी एक खूपच कडवी सच्चाई ही पण आहे की जेव्हा एखादा माणूस आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ लागतो, जेव्हा तो प्रगतीच्या पायऱ्या चढू लागतो, तेव्हा बऱ्याचदा त्याच्या आजूबाजूला राहणारे लोक आणि एवढंच काय तर त्याचे आपले काही जवळचे नातेवाईकही त्याला पाहून आतून खऱ्या अर्थाने आनंदी होत नाहीत. उलट ते लोक तर मनातल्या मनात त्याच्यावर जळू लागतात, त्याच्याबद्दल ईर्ष्या करू लागतात. जेव्हा ते तुम्हाला भेटतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू असेल ते पूर्णपणे खोटं असू शकतं आणि ते तुमचं जे कौतुक करतील तेही एकदम पोकळ आणि विनाकारण असू शकतं. तुम्हाला लोकांची ही जळजळ आणि त्यांचं हे खोटं हसू ओळखायला शिकलं पाहिजे. पण हो, हे पाहून तुम्हाला विचलित व्हायचं नाहीये, दुःखीही व्हायचं नाहीये आणि आपला रस्ताही बदलायचा नाहीये. तुम्ही तर बस असा विचार केला पाहिजे की इतरांची ही जळजळ आणि ईर्ष्याच तुमच्या यशाचा सर्वात मोठा पुरावा आहे. हा या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही योग्य रस्त्यावर आहात. तुम्ही बस आपल्या ध्येयावर, आपल्या मंजिलीवर आपली नजर टिकवून ठेवा. माझ्या मित्रांनो, नेहमी आपल्या मनाचं ऐका. एकदम मोकळा श्वास घ्या आणि हे आयुष्य कोणा दुसऱ्याच्या अटींवर नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर जगण्याचा पूर्ण प्रयत्न करा. जर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक पावलावर फक्त हाच विचार करत आहात की अरे, माझं तर वय एवढं झालंय, हे जगातील लोक काय म्हणतील, हा समाज माझ्याबद्दल काय विचार करेल, तर खात्री बाळगा, तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य फक्त हे सगळं विचार करण्यातच घालवाल. तुम्ही कधीही तुमचं आयुष्य खऱ्या अर्थाने जगू शकणार नाही. मी हे म्हणत नाही की इतरांचं मत अजिबात ऐकू नका. इतरांचं मत ऐकणं गरजेचं असू शकतं, पण त्या मताला कधीही आपल्या आयुष्याचा ड्रायव्हर बनू देऊ नका. तुमच्या आतून जो आवाज येतो, तुमचा जो स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज आहे, त्याला ओळखा आणि न घाबरता त्याच रस्त्यावर चाला. या जगाच्या बाजारात खोटं बऱ्याचदा खूप सहजपणे आणि लवकर विकलं जातं. लोक खूप आरामात आणि सहजतेने खोट्यालाच खरं मानून स्वीकारतात. असं यासाठी होतं कारण जे सत्य असतं त्याला खरेदी करण्याची, म्हणजेच त्या कडव्या सत्याला ऐकण्याची, त्याला मनापासून स्वीकारण्याची आणि त्याचा डटून सामना करण्याची जी हिंमत आणि जी लायकी लागते ती या जगात प्रत्येकाकडे नसते. सत्य नेहमी खूपच कडवं असतं. ते तुम्हाला अस्वस्थ करू शकतं आणि ते तुमच्या समोर मोठी आव्हाने उभी करतं. सत्याला पचवणं कोणतं सोपं काम नाहीये. आणि तुम्ही हे पण पहा की सत्याला तर जशी बोलण्याची पद्धतच नसते. सत्य एकदम बेधडक असतं. ते कोणत्याही लपवाछपीशिवाय, कोणत्याही सजावटीशिवाय अगदी जसं आहे तसंच्या तसं समोर येऊन उभं राहतं. मग ते ऐकणाऱ्याच्या छातीत तीक्ष्ण बाणासारखं का खुपेना. पण दुसरीकडे जरा त्या खोट्याकडे तर पहा. ते खोटं किती गोड गोड बोलतं. ते किती गोड पाकात घोळून तुमच्या समोर वाढल्या जातं. ते ऐकायला आपल्या कानांना किती चांगलं आणि गोड लागतं. ते खोटं माणसाला भुरळ घालतं, त्याला आपल्या मोहजाला अडकवून घेतं. पण शेवटी ते खोटं माणसाला फक्त आणि फक्त एक खूप मोठा धोकाच देतं. मी प्रार्थना करतो की भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने, त्यांच्या असीम कृपेने तुमच्या आयुष्याचा प्रत्येक कोपरा, तुमच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण एका अतिशय खोल शांतीने, मनाच्या समाधानाने आणि खऱ्या आनंदाने पूर्णपणे भरून जावो. तुमच्या आयुष्यातले सगळे कष्ट, सगळ्या समस्या कायमच्या दूर होत आणि तुमचं संपूर्ण आयुष्य भगवंताची खरी भक्ती, सर्वांप्रती प्रेम आणि भरभराटीने परिपूर्ण हो.